नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा करणार आहोत। 1 किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण गाजराचा हलवा करत आहोत। हिवाळ्यात गाजराचा हलवा खायला सर्वांनाच आवडते आणि करायलाही खूप सोपं आहे। दूध आणि खव्याचा वापर करून आज आपण चविष्ट दाणेदार गाजराचा हलवा कसा करायचा ते आपण पाहणार आहोत। गाजरामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते आणि डोळ्याच्या आरोग्यासाठी तर गाजर खूपच उपयुक्त असते आणि यापासूनच मस्त सुपर टेस्टी आपला गाजराचा हलवा आज आपण करत आहोत। आणि इतकं दाणेदार टेक्स्चरचा गाजरचा हलवा बनणार आहे की तुमचं पोट भरेल पण मन अजिबात भरणार नाही आणि खायला तर खूपच स्वादिष्ट, खाल्ल्यानंतर तुम्ही चव विसरणार नाही असं हे आपला गाजराचा हलवा बनून तयार होणार आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। गाजराचा हलवा करण्यासाठी 1 किलो गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मध्यम आकाराचे गाजर मी निवडलेले आहेत। खूप जास्त मोठे गाजर घेतलेले नाहीयेत आणि वरची साल आपल्याला हळूवारपणे काढून घ्यायचं आहे। थोडं वरची साल काढलं तर गाजराचा हलवा कचकच लागत नाही। आणि आता हे सर्व आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि किसणीने आता हे सर्व मी किसून घेते। आणि जर समजा तुम्हाला किसायला वेळ नसेल तर डायरेक्ट तुम्ही याचे तुकडे करून मिक्सरला बारीक ग्राइंड करून घेऊ शकता। आता मी हे सर्व किस करून घेतलेलं आहे आणि आता मी कढई तापत ठेवलेलं आहे। 1 चमचाभर तूप टाकून घेतलेलं आहे आणि अगदी कमी तुपामध्ये मी आज हे बनवत आहे। तुपाचा वापर मी जास्त केलेला नाही आहे। जर तुम्हाला जास्तीचं तूप चालत असेल तर 3-4 चमचे तूप तुम्ही टाकून घ्या आणि नंतर आपल्याला हे गाजराचं किस टाकून परतून घ्यायचं आहे। तुपावरच आधी आपण 1-2-4 मिनिटं परतून घेणार आहोत। तुपावर छान मस्त गाजराचा किस परतून घेतल्यामुळे गाजराचा हलवा खूपच छान लागते। जसं जसं आपण तुपावर हे किस परतत जाऊ तसं तसं लालसर जे रंग आहे गाजराचा ते तुम्हाला बदललेला दिसेल। आणि आता आपण हे झाकण ठेवून 1-2-3 मिनिटं पुन्हा छान नरम शिजून घेऊया। झाकण ठेवल्यामुळे किसही लवकर नरम होते आणि स्वादही छान लागते। आता हे तुपावरच छान परतून आपण अजून थोडा वेळ हे वाफेवरच ठेवणार आहोत आणि थोड्या वेळातच बघा गाजराचा किस छान नरमही झालेला आहे आणि कलरही बदललेला आहे। गाजराचं किस असं छान नरम झाल्यानंतर आता आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे। मी हलव्यासाठी 1.5 लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे आणि दुधाचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता। आता गरम केलेलं दूध मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता हे दूध पूर्ण आपल्याला आटून घ्यायचं आहे। दूध आटवताना गॅसची फ्लेम आपण कुठेही वाढवायचं नाही, मंद आचेवरच आपल्याला दूध छान आटून घ्यायचं आहे, त्यामुळेच दाणेदार टेक्स्चर येते। आता काही ड्रायफ्रुट्स मी घेतलेले आहेत, आता हे आपण थोडंसं तुपावर परतून घेऊया। एक अर्धा चमचा तूप मी कढईत टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया। सर्वात अगोदर मी अर्धी वाटी काजू टाकून घेतलेले आहे आणि काजू थोडंसं परतून घेतल्यानंतर बदाम टाकून घेतलेले आहे आणि हे सर्व बारीक मी चॉप करून घेतलेले आहे आणि काजूचे थोडे अख्खे तुकडे ठेवलेले आहेत आणि आता मी अर्धी वाटी किसमिस टाकून घेतलेले आहे आणि आता हे तुपावर छान परतून झाल्यानंतर आता आपण हे गाजर हलव्यामध्ये ऍड करून घेणार आहोत आणि असं तुपावर परतून ड्रायफ्रुट्स ऍड केल्यामुळे खूपच टेस्टी गाजराचा हलवा लागतो। किसमिस सुद्धा मी बारीक चॉप करूनच यामध्ये वापरलेला आहे आणि दूध बऱ्यापैकी आटल्यानंतर आता आपण साखर टाकून घ्यायचं आहे। अंदाजे 1 वाटी साखर मी टाकून घेतलेलं आहे आणि साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला किती जास्त गोड आवडते त्यानुसार तुम्ही साखरेचा वापर करा। साखरेमुळे मिश्रणाला पाणी सुटेल आणि आता आपल्याला हे पूर्ण आटून घ्यायचं आहे आणि दूध बऱ्यापैकी आटल्यानंतर मी आता खवा टाकून घेतलेला आहे। अंदाजे 100 ग्राम खवा मी घेतलेला आहे आणि जर खवा तुमच्याकडे जास्तीचा असेल तर तुम्ही जास्तीचाही खवा इथे टाकू शकता आणि आता हे गाठी आपल्याला छान मोडून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे खवा उपलब्ध नसेल तर फुल फॅट मिल्क जे साईवाला असते ते तुम्ही इथे वापरू शकता आणि दुधाचा वापर थोडा जास्तीचा करू शकता। साई सकट दूध जर तुम्ही वापरलं तर खवा नाही टाकलं तरी चालेल। आता मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेला आहे आणि आता आपण हे मिश्रण छान आटून घ्यायचं आहे। मिश्रण छान आटल्यानंतर आता गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि बघा मस्त दाणेदार गाजराचा हलवा आपला बनून रेडी आहे आणि 1 किलोचं गाजराचा हलवा आपण आज बनवलेला आहे आणि खूपच भारी टेस्टी झालेला आहे। दूध आणि खव्याचा वापर केल्यामुळे खूपच दाणेदार गाजराचा हलवा आपला बनलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीने आज आपण बनवलेला आहे। पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा बनवायला थोडा वेळ जास्तीचा लागतो पण स्वादिष्ट हलवा आपला तयार होतो आणि विशेष करून कमीत कमी तुपाचा वापर करून आज आपण हे गाजराचा हलवा बनवलेला आहे। अगदी फार तर 1 ते 1.5 चमचा तुपाचा वापर मी इथे केलेला आहे आणि गाजर हलव्याचा रंग पहा काय सुरेख आलेला आहे, बघता क्षणी खावंसं वाटत आहे आणि चवीलाही खूपच भारी झालेला आहे। आता वरून थोडेसे मी ड्रायफ्रुट्सने डेकोरेट करून घेते आणि गाजर हलवा आपला खाण्यासाठी रेडी आहे। खूपच जबरदस्त हलवा बनलेला आहे आणि खाल्ल्यानंतर तुम्ही चव अजिबात विसरणार नाही, इतका छान टेस्टी हलवा आपला बनलेला आहे। हे हलवा फ्रीज मध्ये 8 दिवस आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही।
आता मी हे सर्विंग बाउलमध्ये सर्व करते. तर आजची गाजर हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.